मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बेसिक पीपीटी शिकलो होतो. तर या व्हिडिओमधून आपण इन्सर्ट टॅबमध्ये टेबल कसा इन्सर्ट करायचा, स्लाइड घेण्यासाठी कंट्रोल एम बटन प्रेस करायचं. तर आपल्यासमोर दोन स्लाइड आहेत. आता या पहिल्या स्लाइडवरती क्लिक केलं तर आपल्यासमोर अशा प्रकारचं लेआउट आहे. हे लेआउट जर चेंज करायचं असेल तर परत होम टॅबमध्ये यायचं. त्यानंतर आपल्याला इथे लेआउट दिलेले आहे. आता हे लेआउट आहे, याच्यावरती क्लिक केलं तर आपल्याला कोणत्या प्रकारचं लेआउट सिलेक्ट करायचं, त्याच्यावरती क्लिक करायचं. जसं की ब्लँक आहे, ब्लँकवरती क्लिक करायचं. हे लेआउट ब्लँकमध्ये इथे दिसत आहे. ओके, ही स्लाइड इथे ब्लँकमध्ये आहे. त्यानंतर इथे यायचं इन्सर्टवरती आणि या इन्सर्टवरती इन्सर्ट टॅबवरती क्लिक करायचं. त्यानंतर टेबलवरती यायचं. आपल्याला जेवढे टेबल इन्सर्ट करायचे तिथून आपण इन्सर्ट करू शकतो. जसं की तुम्हाला इथे दिसत आहे किती कॉलम सिलेक्ट केलेले आहेत, टोटल 4 कॉलम आहेत. ओके, आणि एक रो आहे. इकडे जर साईडला जर ड्रॅग केलं तर हे रो सिलेक्ट झालेले आहे आणि इकडे लेफ्ट साईडला जर केलं तर हे रो एकच आहे, पण कॉलम हे इकडनं आपण सिलेक्ट करू शकतो. जर खाली ड्रॅग केलं तर टोटल किती 3 रो आहेत आणि इकडे 6 कॉलम आहेत. ओके, आता जसं की मी इथे 7x5 इथे जर वरती बघितलं तर आपल्याला ते टोटल किती कॉलम आणि किती रोज आहेत इथे आपल्याला दिसतात. जसं की मी इथे इथपर्यंत सिलेक्ट केलेले आहे. टोटल किती कॉलम आहेत इथे. ओके, आता जसं की आपण इकडे बघितलं असेल तर टोटल हे 10 कॉलम आहेत आणि 1 रो आहे. खाली ड्रॅग केलं तर 10 कॉलम आणि 4 रो सिलेक्ट केली आहेत. ओके, जसं की मी याच्यावरती इथपर्यंत 6 कॉलम आणि 4 रोवरती क्लिक केलेले. तर आपल्यासमोर जर बघितलं तर इथे किती कॉलम आहेत. ओके, टोटल इथे बघितलं तर 1 2 3 4 5 6 कॉलम आणि 4 रोज आहेत. 1 2 3 4. आता ज्यावेळेस आपण हे टेबल सिलेक्ट करतो किंवा टेबल आपण इथे इन्सर्ट करतो त्यावेळेस वरती 2 टॅब दिसतात. वरती एक टेबल डिझाईन आणि दुसरा लेआउट. जसं ज्यावेळेस आपल्याला टेबलवरती काहीतरी बदल करायचा असेल, काहीतरी आपल्याला एडिट करायचं असेल तर आपल्यासमोर इथे एक टेबल डिझाईन आणि लेआउट हे 2 टॅब आहेत. तर सर्वात पहिले आपण या टेबल डिझाईनविषयी आपण इथे शिकणार आहेत. ज्यावेळेस आपण टेबल डिझाईन या टॅबवरती क्लिक करतो तर आपल्यासमोर इथे एक नवीन इथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप दिसतात. जसे की टेबल स्टाईल ऑप्शन, टेबल स्टाईल, वर्ड आर्ट स्टाईल आणि ड्रॉ बॉर्डर्स. आणि लेआउटवरती जर क्लिक केलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत. तर सर्वात पहिले आपण टेबल डिझाईनविषयी शिकू. आपल्यासमोर इथे वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोज आहेत. सर्वात पहिले मी इथे हिडर रोवरती जर क्लिक केलं तर ही जी फर्स्ट रो होती ही हिडर रो आहे. जसे की आपण इथे डेटा टाईप करून घेऊ. सिरियल नंबर खाली डाऊन ॲरोनी 1 2 3. ओके, आता ज्यावेळेस आपण हिडर रोवरती क्लिक करतो तर इथे बघा फर्स्ट जी हिडर रो आहे ही हायलाईट झालेली. त्यानंतर टोटल रोवरती क्लिक केलं तर हे टोटल रो जी लास्ट जी रो आहे ही हायलाईट झालेली आहे. म्हणजे इथनं आपण जे आपल्याला इथनं चेकआउट करायचं, इथनं चेक इन करायचं किंवा अनचेक केलं तरी चालतं तुम्हाला जे पाहिजे तिथनं. त्यानंतर फर्स्ट कॉलमवरती क्लिक केलं तर हे फर्स्ट कॉलम इथं स्टाईल आलेली इथे. त्यानंतर लास्ट कॉलम बघितलं हा लास्ट कॉलम इथे आणि इथे बँडेड कॉलम. हे बँडेड कॉलम कसं होतं ते आपण इथे पुढे बघू. तर मी याला सध्या सगळं अनचेकवरती क्लिक करून घेतो. इथे नॉर्मलवरती फक्त इथे मी हिडर रो सिलेक्ट केलेली. ओके, त्यानंतर इथे वरती टेबल. आता टेबल स्टाईलमध्ये जी टेबल स्टाईल पाहिजे आपल्याला त्या टेबल स्टाईलवरती क्लिक करायचं. त्याची हेडर रो ही चेंज होणार आहेत ना. आपल्याला ज्या प्रकारचा कलर पाहिजे हेडिंगला तो इथनं ॲटोमॅटिक चेंज होणार. किंवा इथे जर शेडिंगवरती क्लिक केलं तर वेगवेगळ्या प्रकारची शेडिंग्स आपण सिलेक्ट करू शकतो. आपल्याला ज्या प्रकारची शेडिंग पाहिजे त्या प्रकारची शेडिंग घेऊ शकतो. किंवा आपल्याला जर बाहेर क्लिक केलं तर तिथे वरचे जे 2 टॅब आहेत ते इथनं हाईट झालेले आहेत. वरचे ते डिझाईन टॅब आणि लेआउट जे वरचे जे 2 टॅब आहेत ते हाईट आहेत. परत आपल्याला काही एडिट करायचं असेल तर परत टेबलवरती क्लिक करायचं, परत आपण चेंज करू शकतो. ओके, तर आपल्याला आता याच्यामध्ये आपण शेडिंग दिलेली किंवा आपल्याला याच्यामध्ये टेबल अजून ॲड करायचं असेल किंवा शेडिंग बॉर्डर द्यायची असेल तर त्यानंतर आपण इथे बॉर्डर दिलेले, बॉर्डरवरती इथे क्लिक करायचं. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची बॉर्डर आहे. आपल्याला ऑल बॉर्डर पाहिजे ऑल बॉर्डर, जसं की मी इथे ब्ल्यूवरती क्लिक केलेले. ओके, आणि त्यानंतर आपल्याला याला एक बॉर्डर द्यायची असेल अप डाऊन, यानी की लेफ्ट राईट किंवा बॉटम. ज्या साईडचे आपल्याला पाहिजे असेल ती इथं आपण घेऊ शकतो. आउटलाईन असेल किंवा टॉप असेल किंवा बॉटम असेल.
आता ही टॉपची इथे एक बॉर्डर घेतलेली किंवा आपल्याला ऑल बॉर्डर घ्यायचं असेल तर इथं ऑल बॉर्डरवरती क्लिक करायचं, तिथे ऑल बॉर्डर इथं सिलेक्ट होणार. किंवा आपल्याला सर्व टेबललाच एक बॉर्डर द्यायचं असेल तर ऑल सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर टेबल डिझाईनमध्ये जायचं, त्यानंतर टेबल ऑल टेबलवरती क्लिक करायचं. म्हणजे अशा प्रकारचे आपण टेबल ऑल टेबलला जे डिझाईन असेल किंवा ऑल टेबल बॉर्डर असेल ते आपण इथनं टेबल डिझाईनमधनं त्याला एडिट करू शकतो. त्यानंतर शेडिंग, आपल्याला कोणत्या प्रकारची शेडिंग घ्यायची असेल याला, ती शेडिंग आपण इथनं देऊ शकतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे शेडिंग्स आहे, आपल्याला कोणत्या प्रकारची शेडिंग इथे लावू शकतो. इथे जर बघितलं तर अशा प्रकारे आपण इथे बॉर्डरला इफेक्ट घेऊ शकतो आपल्याला, किंवा रिफ्लेक्शन पाहिजे असेल तर रिफ्लेक्शन आपल्याला इथनं घेता येते. त्याचं रिफ्लेक्शन इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं देता येते. त्यानंतर क्विक स्टाईल दिलेली आहे, त्यानंतर क्विक स्टाईलवरती जर क्लिक केलं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे क्विक स्टाईल पण आपल्याला इथनं सिलेक्ट करता येते. ओके, इथे जर बघितलं तर हे अशा प्रकारचे क्विक स्टाईल आपण इथनं सिलेक्ट करू शकतो. कोणत्या प्रकारचे क्विक स्टाईल आपल्याला इथनं क्विक स्टाईलमधनं सिलेक्ट करता येते. त्यानंतर इथे जर बघितलं तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आपण घेऊ शकतो. कोणत्या प्रकारचे कलर्स आपल्या टेक्स्टला घ्यायचे असतील, किंवा इथे जर बघितलं तिथे मोर फिल कलरवरती जर क्लिक केलं तिथं पण आपण कलर सिलेक्ट करू शकतो. किंवा कस्टमवरती क्लिक केलं तिथे कस्टम कलर इथनं ड्रॉप डाऊन केला तर ते कलर हा आपण ॲडजस्ट करू शकतो, जो की कलर आपल्याला तो इथे दिसतो. ओकेवरती क्लिक करायचा, तो कलर इथे सेट होणार. त्यानंतर याला मी नॉर्मल ब्लॅक कलर ठेवतो इथे. ओके, त्यानंतर इथे जर बघितलं तर इथे त्याची जे आउटलाईन जे बॉर्डर दिसते ती इथनं आपण घेऊ शकतो. ओके, अशी त्याची एक आउटलाईन बॉर्डर आहे इथनं, जी की थीम म्हणतो आपण त्याला इथे. ओके, किंवा त्याची जर विड्थ बघितलं तर इथनं आपण कमी जास्त करू शकतो, आपल्याला कितीपर्यंत पाहिजे ती इथनं. किंवा डॅशशीटमध्ये पाहिजे तर डॅशशीटमध्ये पण आपण इथनं घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला इथे जर बघितलं तर इथे ड्रॉ करण्यासाठी इथे आपल्याला याला म्हणतात, इथे क्लिक करायचं. ही जी बॉर्डर आहे आपल्या बॉर्डर कोणत्या प्रकारची बॉर्डर घ्यायची ती इथनं आपण बॉर्डर घेऊ शकतो. जसं की मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. इथे जर मी इथपर्यंत घेतलं तुम्हाला ती बॉर्डर दिसेल. ओके, किंवा जर नवीन आपल्याला कोणत्या लाईनला बॉर्डर घ्यायची असेल ती इथनं देऊ शकतो. त्याच्यावरती क्लिक करायचं. आता ही डॅशेड लाईन आहे, इथे क्लिक करून जर आपण असं ड्रॅग केलं तर ते आपल्याला दिसणार अशा प्रकारचे. किंवा आपल्याला इथे नो बॉर्डरवरती क्लिक करायचं. ओके, म्हणजे आपल्याला जर बॉर्डर नको असेल तर त्या बॉर्डरवरती क्लिक करून आपण तिथनं बॉर्डर पण रिमूव्ह करू शकतो, आणि की नो बॉर्डर करू शकतो आपण. किंवा आपल्याला बॉर्डरची विड्थ किती पाहिजे असेल, जसं की मी इथे ही घेतलेली आहे. त्यानंतर आपण बॉर्डरवरती क्लिक केलं तर इथे त्याची जे साईज आहे बॉर्डरची, जे पेन स्टाईल ही जी दिलेली आहे, विड्थ दिलेली आहे बॉर्डरची, ती आपण इथनं कमी जास्त करू शकतो. आता जर क्लिक केलं याच्यावरती बघा तुम्हाला दिसेल इथे. म्हणजे अशा प्रकारचं आपण इथनं त्याची साईज कमी जास्त करू शकतो. किंवा पेन कलर आपल्याला वेगळ्या प्रकारचा घ्यायचा असेल तर पेन कलर पण आपण इथनं सिलेक्ट करू शकतो. आपल्याला जिथे पाहिजे तिथनं अशा प्रकारे आपण देऊ शकतो. ओके, हा पेन कलर आहे. आणि आपल्याला ड्रॉ टेबल जर याच्यावरती क्लिक केलं तर आपल्यासमोर ही आता हा पेन आहे. जसं की आपल्याला एखादा अजून एक ड्रॉ टेबल करत असेल, जसं की मी इथे एक ड्रॉ टेबल करून घेतो. टेबल डिझाईनमध्ये यायचं, त्यानंतर ड्रॉ टेबलवरती क्लिक करायचं. एक पेन येतो इथं आपल्याला, आणि इथं आपण असं सिलेक्ट करून टेबल काढू शकतो. आता आपण जो पेन इथे कलर सिलेक्ट केलेला आहे तोच इथे कलर येणार. आपण कलर रिसेट करू शकतो. इथे क्लिक करायचं. त्यानंतर इथे रिसेंटली कलर आपण जे यूज केले ते इथनं घेऊ शकतो. किंवा आपण पेन कलर चेंज केलं तर हे अशा प्रकारे आपण कलर पेन पण चेंज करू शकतो. साईज इथनं ॲडजस्ट करते. आता हे घेतलेले आपण नो बॉर्डर, किंवा बॉर्डर आपल्याला कशा प्रकारची घ्यायची ती इथनं त्याची बॉर्डर स्टाईल सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर बॉर्डरची जी साईज आहे ती इथनं कमी जास्त करता येते. अशा प्रकारचे बॉर्डर स्टाईल पण करू शकतो. आता हे जे आपल्यासमोर ज्यावेळेस आपण इथे काहीतरी काढतो तर आपल्याला हे काढलं तर साईडला क्लिक करायचं. ओके, जर हे टेबल सिलेक्ट केलेले आपल्यासमोर हा जो पेन आहे, परत याच्यावरती क्लिक करायचं ड्रॉ टेबलवरती. परत आपण इथे जे माऊस पॉईंटर आहे परत इथे सिलेक्ट होतं आहे. इरेज जर पाहिजे असेल, काही टेबल घेतला असेल, काही चूक करायचं असेल, काही इरेज करायचं असेल तर अशा प्रकारे आपण इरेज करू शकतो. तर हे असं आपल्याला इरेज करण्यासाठी इथनं आपण इरेज करू शकतो. जे का आपल्याला टेबल इरेज करायचं तो अशा प्रकारे आपण इरेज करू शकतो. आता आपण काय केलेलं आहे, इथे
टेबलवरती क्लिक करायचं, त्यानंतर लेआउटवरती यायचं. लेआउट टॅबवरती आल्यानंतर इथे जे फर्स्ट जे ऑप्शन दिसतं आहे टेबल ग्रुपमध्ये, सिलेक्टवरती केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट सेल करायचं असेल की सिलेक्ट कॉलम करायचा आहे. आता जसं की मी इथे क्लिक केलेलं, ओके, हे जे फर्स्ट कॉलम दिसतं इथे सिलेक्ट केलेले. त्यानंतर सिलेक्टवरती क्लिक केलं तर इथे फर्स्ट टेबल सिलेक्ट टेबल आहे, सिलेक्ट कॉलम आहे आणि सिलेक्ट रो आहे. सिलेक्ट टेबलवरती क्लिक केलं तर हे टेबल सिलेक्ट होणार आहे, ओके. किंवा इथे क्लिक करून जर मी याला केलं सिलेक्ट कॉलम तर हा कॉलम सिलेक्ट झालेला आहे, ओके. अशा प्रकारचं कॉलम सिलेक्ट करू शकतो. किंवा आपण इथे जर मी केलं सिलेक्ट रो, ही सिलेक्ट जसे की मी इथे एक इथे मी क्लिक केलेलं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर जे समोरचं ऑप्शन दिसतं आपल्याला सिलेक्ट टेबल, हे पूर्ण टेबल सिलेक्ट होतो इथनं. किंवा मी इथे क्लिक केलेलं, ओके. इथे क्लिक केल्यानंतर याच्यावरती जर आलो आपण तर इथे 3 ऑप्शन दिसतात. एक नंबरचं सिलेक्ट टेबल, इथे सिलेक्ट कॉलम आणि सिलेक्ट रो. आता इथे जसं की मी इथे क्लिक केलं, जर सिलेक्ट रोवरती क्लिक केलं तर ही फर्स्ट रो सिलेक्ट झालेली आहे, ओके. सिलेक्टमध्ये आता इथे स्टुडंटवरती जे क्लिक केलेलं आहे मी, त्यानंतर जर मी कॉलमवरती क्लिक केलं तर ह्या पूर्ण कॉलम सिलेक्ट होणार आहे. आता जसं की आपण ग्रे लाईनवरती क्लिक केल्यानंतर ह्याला सिलेक्ट केल्यानंतर लेआउटमध्ये यायचं. लेआउटमध्ये डिलीट, जसं की मी इथे क्लिक केलेलं आहे. इथे क्लिक केल्यानंतर डिलीटवरती क्लिक करायचं. आता डिलीट कॉलम, आपल्याला डिलीट कॉलमवरती क्लिक केला तर ते कॉलम काय झालेले डिलीट झालेले आहे, ओके. जो की सिरियल नंबर आहे, हा सिरियल नंबर आपल्याला डिलीट करायचा असेल तर जसं की मी इथे क्लिक केलेलं आहे. त्यानंतर डिलीटवरती क्लिक केलेलं, आपल्याला डिलीट कॉलम, हा कॉलम डिलीट करायचा असेल तर डिलीट कॉलम, डिलीट रो आणि डिलीट टेबल. आता जसं की मी इथे क्लिक केल्यामुळे काय होतं आहे, जसं की कॉलम डिलीट करायचं असेल तर कॉलम इथून पूर्ण डिलीट झालेले, ओके. किंवा आपल्याला एखादी रो डिलीट करायचं असेल, जसं की मी इथे 3वरती क्लिक केले, हे पूर्ण आपल्याला रो डिलीट करायचं असेल तर डिलीटमध्ये जायचं आणि डिलीट रो, 3 नंबरची रो काय झालेली डिलीट झालेली. कंट्रोल झेडने परत अंडू करता येईल. त्यानंतर इन्सर्ट अबव, आता या 3च्या वरी अजून एक आपल्याला एक रो सिलेक्ट करायचं असेल किंवा रो घ्यायची असेल, आपल्याला इन्सर्ट करायचं असेल रो, तर जिथे पाहिजे त्याच्यावरती पाहिजे असेल, जसं की 3 आहे, 3च्या वरी अजून एक आपल्याला रो घ्यायची असेल तर अबव इन्सर्ट करायचं. बघा इथे एक नवीन आपण रो, किंवा याच्या खाली आपल्याला 3च्या खाली अजून एक रो पाहिजे असेल तर इथे बिलो याच्यावरती क्लिक केलं तर अजून एक आपण रो ॲड करू शकतो. किंवा लेफ्टला पाहिजे असेल याच्या अजून एक आपल्याला एक कॉलम ॲड करायचा असेल तर इथे दिलेले लेफ्टवरती जर क्लिक केलं तर लेफ्टला एक अजून कॉलम्स आलेला आहे इथे. किंवा आपल्याला स्टुडंटच्या अजून बाजूला एक नवीन कॉलम घ्यायचा असेल तर तिथे क्लिक करायचं त्या कॉलमवरती आणि नंतर राईटवरती क्लिक करायचं. म्हणजे आपण इथनं कॉलम इन्सर्ट करू शकतो, रो इन्सर्ट करू शकतो, तर डिलीट पण करता येते आपल्याला लेआउट या टॅबमधनं. स्प्लिट दिलेले, जसं की मी ही लाईन सिलेक्ट केलेली आहे, ओके. ही लाईन सिलेक्ट केल्यानंतर इथे जर क्लिक केलं मी स्प्लिटवरती तर हे काय झालेले स्प्लिट झालेले. पूर्ण जे याच्यामध्ये कॉलम्स होते ते पूर्ण एक झालेले इथे स्प्लिट झालेले. किंवा याच्यावरती क्लिक केलं तर परत काय होतं ते इथे क्लिक करू आपण, याच्यामध्ये 2 हे कॉलम झालेले. आपल्याला किती कॉलम पाहिजे इथे आपण ॲड करू शकतो, जसं की इथे 2 कॉलम आहेत, ओके. आपल्या याच्यामध्ये अजून ॲड करायचं असेल तर काय करायचं, याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला किती पाहिजे इथनं सिलेक्ट करायचे, जसं की मी इथे किती केलेले आहेत 4 टाईप केलेले आहेत, ओके. त्यानंतर काय करायचं, इथे ओकेवरती जर क्लिक केलं तर बघा याच्यामध्ये किती झालेले आहेत टोटल, इथे 1 2 3 4 हे आपण ॲड केलेले आहेत. आपल्याला याच्यामध्ये अजून ॲड करायचं असेल किंवा इथे आपल्याला 2 घ्यायचे असेल याच्यामध्ये तर काय करायचं, परत स्प्लिट सेलमध्ये जायचं, त्यानंतर इथनं 2वरती आणि ओकेवरती क्लिक करायचं. एका रोमध्ये 2 कॉलम घेतलेले आहेत. म्हणजे आपण इथनं आपण इथनं सेल मर्ज करू शकतो, स्प्लिट सेल करता ते, की आपल्याला कोणत्या एखादी सेलची जी विड्थ हाईट करायची असेल ते आपण इथनं त्याची साईज कमी जास्त करू शकतो, ओके. इथनं साईज आपल्याला इन्क्रीज आणि डिक्रीज इथनं करता येते आपल्याला, ओके. ही साईज आपल्याला कमी जास्त इथनं सिलेक्ट केलेले. त्यानंतर डिस्ट्रीब्यूट रोवरती क्लिक करायचं, हे डिस्ट्रीब्यूट रोज होणार आणि कॉलमवरती क्लिक केलं हे कॉलम डिस्ट्रीब्यूट होणार, ओके. त्यानंतर इथे जर क्लिक केलं तर हा जो डेटा आहे पूर्ण डेटाला सिलेक्ट करायचं असेल. पूर्ण डेटाला सिलेक्ट केल्यानंतर इथनं आपल्याला डेटा हा लेफ्ट साईड पाहिजे असेल तर अलाइन टू लेफ्ट करू शकतो किंवा अलाइन टू सेंटर करू शकतो किंवा अलाइन टू राईट. इथनं आपण डेटाला लेफ्ट राईट इथनं घेऊ शकतो. किंवा आपल्याला जर अबव पाहिजे असेल किंवा डाऊन पाहिजे असेल इथनं आपण तो डेटा त्या कॉलमला ॲडजस्ट करू शकतो. आता हे पूर्ण काय झालेलं आहे राईट साईडला आहे. आपल्या सेंटरला घेण्यासाठी काय करायचं, पूर्ण डेटा हा सिलेक्ट करून घ्यायचा इथे आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, सेंटरमध्ये क्लिक करायचं. सेंटरमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला सेंटरला पाहिजे असेल की डाऊनला पाहिजे की अपला पाहिजे, इथनं तो डेटा आपण ॲडजस्ट करू शकतो, ओके. किंवा आपल्याला काही डेटा हा आपल्याला या टाईपमध्ये पाहिजे असेल टेक्स्ट डायरेक्शनमध्ये, जसं की मी याला सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर याच्यावरती जरी क्लिक केलं तर हे काय होतं आहे, इथनं आपण त्याचं डायरेक्शन चेंज करू शकतो.
ओके, हे टेक्स्ट डायरेक्शन इथं आपल्याला चेंज करता येते. त्यानंतर सेलवरती क्लिक केलं तिथे नॉर्मल, नॉन, इथं आपण सेल नॉर्मल वगैरे इथनं करता येते. त्यानंतर इथे जर बघितलं तर इथे त्याची हाईट दिलेली आहे, आपल्याला हाईट किती करायची असेल सेलची ती इथनं आपण टेबलची जी साईज कमी जास्त इथनं आपल्याला करता येते. ओके, इथे लॉक अस्पेक्ट रेशो जर याच्यावरती क्लिक केलं तर दोन्ही सोबत सारखेच कमी जास्त होतात इथनं लॉक अस्पेक्ट रेशोवरती क्लिक केलं तर. आता बिंग टू फॉरवर्ड आणि बिंग टू सेंड टू फॉरवर्ड आणि सेंड टू बॅकवर्ड हे आपण ऑलरेडी शिकलो होतो, वर्डमध्ये पण शिकलेले आहेत. याविषयी एक व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन देईल, तिथून तुम्ही याचे या अरेंजविषयी शिकू शकता. तर आपण या व्हिडिओमध्ये टेबल डिझाईन आणि लेआउट PPTमध्ये कसं यूज करतात ते आपण इथे बघितलेलं आहे. याची साईज तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर इथे जर क्लिक केला तर ही साईज तुम्हाला इथनं कमी जास्त करू शकतात. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सिलेक्ट करून घ्यायची ती रो आणि डिलीट बटन जरी प्रेस केलं तरी ते डिलीट करता येतं. अशा प्रकारचा काय जो तुमचा डेटा असेल तो डेटा डिलीट करायचा असेल तर सिंपल सिलेक्ट करून घ्यायचं, सिलेक्ट केल्यानंतर डिलीट बटन प्रेस करायचं. ओके, चुकलं असेल Ctrl+Z करायचं, वापस आपण अंडू करू शकतो. ओके, अंडू करण्यासाठी Ctrl+Z बटन प्रेस करायचं. तर आपण अशा प्रकारे PPTमध्ये पॉवर पॉईंटमध्ये इन्सर्ट टॅबमध्ये पूर्ण टेबल कसा इन्सर्ट करायचा आणि त्यामध्ये अजून एक राहून गेलेलं आपलं जे की आपल्याला काही टेबल ॲड करायचं असेल तर आपण ज्यावेळेस टेबलवरती क्लिक करतो तर आपण इथे टेबल इन्सर्ट आणि ड्रॉ टेबल आणि अस्पेक्ट स्प्रेडशीट हे कसं यूज करायचं. जसं की आता सेकंड स्लाईडवरती क्लिक केलेले, सेकंड स्लाईडवरती क्लिक केल्यानंतर इथं आपण होम टॅबमध्ये यायचं आणि इथनं त्याचं लेआउट चेंज करू, जसं मी ब्लँकमध्ये केलेले. आता इथे आपल्याला काय करायचं, इन्सर्ट टेबल, इन्सर्टवरती क्लिक केलं तर टेबलवरती यायचं, टेबलवरती आल्यानंतर इथे ड्रॉ टेबलवरती क्लिक करायचं. ड्रॉ टेबलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला किती कॉलम आणि किती रोज घ्यायचे ते आपण इथं घेऊ शकतो. टेबलवरती क्लिक करायचं, त्यानंतर इन्सर्ट टेबलवरती क्लिक करायचं. इन्सर्ट टेबलवरती आपल्याला किती कॉलम आणि किती रोज घ्यायचे ते आपण इथं घेऊ शकतो. इथे टाईप करायचं, जसं की आपल्याला 6 कॉलम पाहिजे असेल आणि 2 रो पाहिजे असेल ते टाईप करून घ्यायचं आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं. तर आपल्या समोर 6 कॉलम आणि 2 रो सिलेक्ट झालेले आहेत. ओके, तुम्ही आपल्याला टेबल ड्रॉ करायचं असेल तर इन्सर्ट टेबलमध्ये जायचं, इन्सर्ट टेबलमध्ये टेबलवरती यायचं आणि इथे दिलेले ड्रॉ टेबलवरती क्लिक केलं तर आपल्यासमोर एक पेन्सिल येते, जसं की आपण इथे बघितले. ड्रॉ टेबलवरती क्लिक करायचं, एक पेन्सिल येते, इथे पेन येते आणि त्यानंतर असा पेन टूलनी आपण ड्रॉ करू शकतो. ओके, डिलीट करायचं असेल तर क्लिक करायचं आणि डिलीट बटन प्रेस करायचं. तर हे झालेले आहे इन्सर्ट टॅबमध्ये टेबल कसे इन्सर्ट करायचे, टेबल कसे ड्रॉ करायचे. त्यानंतर एक्सेल स्प्रेडशीटवरती क्लिक केलं तर आपल्यासमोर एक एक्सेल ओपन होतो आहे आणि जे काय आपण एक्सेलचे जे टॅब असेल कसे यूज करतो ते पूर्ण एक्सेल आपण इथे PPTमध्ये यूज करू शकतो. एक्सेलमधील काय जो डेटा आपण टाईप करून आपल्या इकडे PPTमध्ये पण इन्सर्ट करू शकतो. आता आपल्यासमोर इथे एक काय आलेलं इथे हो, तर या टेबलला पूर्ण इकडे ड्रॅग करायचं. ड्रॅग केल्यानंतर याच्यामध्ये काय जो डेटा असेल तो डेटा आपण इथे टाईप करू शकतो. मी थोडीशी साईज इथनं आपण कमी जास्त करता येते. ओके, इथे जर बघितलं तर हे पूर्ण जे टॅब आहेत हे इन्सर्ट, पेज लेआउट, डेटा, रिव्ह्यू. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण इन्सर्टमध्ये क्लिक करतो तर हे काय झालेलं आहे, हे एक्सेलचे जे टॅब आहेत हे एक्सेलचे टॅब आहेत. याच्यामध्ये काय जो डेटा असेल आपण इथं टाईप केला तो तर इथे आपण तो डेटा घेऊ शकतो. ओके, आता हा डेटा टाईप केलेला आहे, काहीतरी मी ते टाईप करून घेतो असा आणि त्यानंतर बाहेर कुठेतरी क्लिक करायचं. इथे मी बाहेर क्लिक केलं तर जे एक्सेलचा जो डेटा होता तो पूर्ण इथे आपल्या PPTमध्ये आलेला आहे. ओके, हे एक्सेलचा डेटा आहे, याच्यामध्ये काही कलर्स वगैरे घ्यायचं असेल तर आपण साईज कमी जास्त करायचं असेल साईज कमी जास्त करू शकतो किंवा आपल्याला याच्यामध्ये काय जे बदल करायचं असेल ते आपण एक्सेलमधनं करू शकतो आणि स्पेशल एक्सेलचा एक व्हिडिओ तयारी केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण इन्सर्ट टॅबमध्ये टेबल इन्सर्ट करू शकतो, टेबल ड्रॉ करू शकतो, टेबल एक्सेल स्प्रेडशीट पण इथे डायरेक्ट घेऊ शकतो आपण. तर याच्यावरती क्लिक करायचं आणि डिलीट करू शकतो.